योहानकृत शुभवर्तमान अध्याय 21. येशू तिबेरिया समुद्राजवळ शिष्यास दर्शन देतो. त्यानंतर तिबेरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यास पुन्हा प्रगट झाला आणि तो या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गलिलातील काना एकचा नथनएल, जब्दीचे पुत्र व त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे हे एकत्र असता शिमोन पेत्राने त्यास म्हटले, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मच्छ्यात बसले आणि त्या रात्री त्यांनी काहीच धरले नाही. मग पहाट होत असता येशू समुद्राच्या तीरी उभा राहिला. तथापि तो येशू आहे असे शिष्यास समजले नव्हते. तेव्हा येशूने त्यास म्हटले, मुलांनो, तुम्हाजवळ काही खावयास आहे काय? त्यांनी नाही असे त्याला उत्तर दिले. त्याने त्यास म्हटले, मच्छ्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका, म्हणजे तुम्हास सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांच्या घोळक्यामुळे ते त्यास ओढवेना. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळला, कारण तो उघडा होता, आणि समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे 200 हातावर होते. मग काठी उतरले तो त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. येशूने त्यास म्हटले, तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही आणा. यास्तव शिमोन पेत्राने मच्छ्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठी ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यास म्हणाला, या, जेवा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यास समजले. म्हणून तू कोण आहेस हे त्याला विचारवयास शिष्यातील कोणी धजला नाही. येशूने येऊन भाकर घेतली व त्यास दिली. तशीच मासळीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यास प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ. पेत्राबरोबर येशूचे शेवटले भाषण. पेत्राबरोबर येशूचे शेवटले भाषण. ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या कोकरास चार. पुन्हा दुसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या मेंढरास पाळ. तिसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, मजवर प्रेम करतोस काय? मजवर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्याने त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो हे आपण ओळखिले आहे. येशूने त्याला म्हटले, माझ्या मेंढरास चार. मी तुला खचित खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात असस. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील, आणि दुसरा इसम तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचविण्याकरता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लावून, प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येई तोपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तू माझ्या मागे ये. यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वंदता बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते. तर मी येई तोपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय असे म्हटले. समाप्ती. समाप्ती. जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तो हाच आहे.
आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे. येशूने केलेली दुसरी बहुत कृत्य आहेत. ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते.